नमस्कार, मी गीतांजली कोळी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना महाराष्ट्रातील ज्या आदिवासी टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार, महादेव कोळी गेल्या 40 वर्षापासून जे संघर्ष करत आहेत, जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी, जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी, त्याबद्दल गेल्या 40-50 वर्षापासून आमची जमाती महाराष्ट्रात संघर्ष करत आहे। मराठ्यांचं काम होतं धनगरांसाठी रात्रीचा GR निघला जातो, परंतु जे आदिवासी कोळी हे प्राचीन काळापासून या महाराष्ट्रात स्थायिक आहेत आणि जे वाल्या कोळीचे वंशज आहेत, जे राघोजी भांगरेंचे वंशज आहेत, जे तानाजी मालुसरेंचे वंशज आहेत, त्या आदिवासी महादेव मल्हार कोळ्यांना येथील अमरावती जिल्ह्यातील भातकुली म्हणजे कोळी लोकांचा भाग असलेला हा तालुका जो 35 गावांचा मिळून बनलेला आहे, त्या भातकुली तालुक्यातील अनेक गावांमध्ये 100% ही आदिवासी महादेव कोळ्यांची वस्ती आहे। आणि या महादेव कोळ्यांची अवस्था ही आपण बघू शकता, ही अशा प्रकारची अवस्था आहे। इथं कोणत्याही प्रकारची जनजागृती नाही, कोणत्याही प्रकारचा समाज संघटित नाही, कारण समाज अशिक्षित आहे। त्यांच्यापर्यंत शिक्षणाचा वसा अजूनपर्यंतही अद्यापही स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटूनही आदिवासी महादेव कोळ्यांचा इथं विकास झालेला नाही। त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी ते ज्या जातीत जन्माला आलेले आहेत महादेव कोळी म्हणून, ते त्यांना प्रमाणपत्र जे त्यांना जातीने मिळालेले, जातीने असलेले महादेव कोळ्यांचे प्रमाणपत्र देखील त्यांना अजूनपर्यंत भेटले नाही। या आमच्या अनेक वयस्कर काकांचं आयुष्य गेलं, या दादांचं आयुष्य गेलं, आता आमच्या लेकरा बाळांचं आयुष्य पडलेलं आहे, परंतु अजूनपर्यंतही येथे अजूनही लोकांच्या इथं शिक्षणाला पैसा नाही म्हणून शिकवता येत नाही। आमचे मुलं फक्त 10वी-12वी शिकले, इकडे दाखवा, हे फक्त 10वी-12वी शिकलेले अशिक्षित पोरं आहे। आणि ह्या अशिक्षित पोरांना कोणत्याही प्रकारचा समाज प्रवाह त्यांना आणण्याचं काम कोणीच केलेलं नाही सरकारने आतापर्यंत, कोणीही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही। त्यांच्यापर्यंत निदान आदिवासींच्या सवलती पोचाव्यात यासाठी त्यांना सुलभपणे कोळी नोंदींवर महादेव कोळीचे प्रमाणपत्र मिळावे, दाखले मिळावे, वैधता मिळावे, यासाठी ही संघर्ष यात्रा सुरू आहे। आणि महाराष्ट्र दौऱ्यामध्ये विदर्भ दौऱ्यावर असताना आमच्या मीराताई कोलटके तसेच अनेक समाज बांधवांच्या प्रेरणेने या गावाला मी भेट दिली आणि येथील परिस्थिती जाणून घेतली। अतिशय वाईट परिस्थिती आहे आमच्या गावांची। सरकारने या गावांकडे लक्ष देऊन येथे सुलभपणे प्रमाणपत्र कसे मिळतील, वैधता कसे प्रमाणपत्र मिळतील, याचा जरासा अधिकाऱ्यांना अभ्यास करण्यासाठी तर पाठवावं ही विनंती। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी।